सुंदरशी हेवी बॅक नेक डिझाईन. चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. ती 2 किंवा 3 लाईनमध्ये कंपल्सरी करायची आहे. बघू शकता इथे माझी चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे शुगर बीडची एक लाईन करून घेणार आहे. आरी वर्कमध्ये प्रत्येक नेकमध्ये स्लीव्जमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत, जसं चेन स्टिच, शुगर बीड्स, 3mm बीड्स. आपण त्याचा यूज करून पाहिजे तशा हव्या तशा डिझाईन्स क्रिएट करू शकतो. बघू शकतोय शुगर बीडची लाईन माझी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. आता मी एंड नॉट टाकते आहे. आता आपण सेकंड लाईनला स्टोन चेन स्टिक करून घेणार आहे. त्यासाठी मी ग्लू यूज केलेला आहे. बघा कशा प्रकारे चेन स्टिक करायची आहे. आपल्याला ती प्रॉपर स्टिक करून घ्यायची आहे. आता मी थर्ड लाईन कंप्लीट करते आहे. ती मी परत शुगर बीडची थर्ड लाईन करून घेणार आहे. बघू शकता थर्ड लाईन पण माझी ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे. आता मला फोर्थ लाईन करायची आहे. त्याच्यामध्ये मी 3mm बीड्सचा यूज करून फोर्थ लाईन कंप्लीट करून घेणार आहे. बघू शकता फोर्थ लाईन पण माझी ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे. मी इथे 3mmच्या बीड्सचा यूज केल्यामुळे काय झालं आहे, माझी जी चेन स्टिच आहे ना त्याच्या बाजूला जे मी शुगर बीड स्टोन चेन लावली आहे त्याच्यामुळे माझे बीड्स जरा हायलाईट होतात आहे आणि खूप सुरेख आणि सुंदर दिसतात. आता मी फिफ्थ लाईन कंप्लीट करून घेते आहे. ती आपली शुगर बीडची असणार आहे. त्यामुळे ती माझी नेकलाईन पूर्ण कंप्लीट झाली. बघू शकता फिफ्थ लाईन पण माझी ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे. त्यामुळे ती हेवी बॉर्डर दिसते आहे. याच्यानंतर आता मला परत वर्क करायचं आहे. त्यामध्ये मी 3mmचा बीड्स आणि शुगर बीड्स लावून घेणार आहे. प्रत्येक लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एंड नॉट टाकणे कंपल्सरी आहे. त्यामुळे आपलं वर्क सिक्युअर असतं. आता इथे मी एक 3mmचा मणी आणि एक शुगर बीड्स असे बाहेर ड्रॉप्स टाकून घेणार आहेत. बघा कशा प्रकारे टाकते. प्रत्येक शुगर बीड्स टाकल्यानंतर आपल्याला इथे एंड नॉट टाकायची आहे. बघू शकता आपला सिंपल नेक कशा प्रकारे हेवीमध्ये कन्वर्ट होतो आहे. अशा प्रकारे माझी नेक डिझाईन कंप्लीट झालेली आहे. बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. काही क्युरीज असेल तर विचारू शकता. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.